नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. ऐश्वर्याने जानकीवर तिला फसवून जे आरोप लावलेले असतात, आता ते आरोप स्वतः सुमित्रा जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत धुडकावून लावणार आहे आणि आपला वापर करून जानकीला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी सांगणाऱ्या सारंगचे सुमित्रा आता चांगलेच गाल रंगवणार आहे. त्यामुळे आता ऐश्वर्या आणि सारंगचा हा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार आहे. तर जानकी स्पर्धेच्या सर्व परीक्षक नियोजकांसमोर निर्दोषसिद्ध होत एकदा पुन्हा जोमाने ही स्पर्धा खेळण्यासाठी उभी राहणार आहे आणि ऐश्वर्या सारंगला ही स्पर्धा जिंकून ती भिकेला लावणार आहे. आता रागावलेल्या ऋषिकेशचा रुसवा जानकी कसा घालवणार आहे हे पाहणं अगदीच रोमांचक ठरेल. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं होतं की श्री व सौ मुळशी ही स्पर्धा अगदी जोमात सुरू असते. ऑलरेडी ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावर 2 पॉईंट्स असतात. ऐश्वर्याने कितीही कांड केले, कितीही कटकारस्थानं केली, तरीही जानकी आणि ऋषिकेशने हे पॉईंट अगदी हुशारीने आणि एकीने मिळवलेले असतात आणि म्हणूनच चिडलेली ऐश्वर्या हे एकीचं बळ तोडण्याचे ठरवते. कारण तिला माहिती असते की ऋषिकेश आणि जानकीची जोडी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण ही स्पर्धा जिंकू शकत नाही आणि आपण ही स्पर्धा एक राऊंडसुद्धा जिंकू शकणार नाही. म्हणून तिने आता सारंगच्या मदतीने एक मोठा मास्टर प्लॅन केलेला असतो. आता जानकी व ऋषिकेश हे दोन्हीही राऊंड जिंकलेले असतात म्हणून तिला पूर्ण राग आलेला असतो. तर इकडे ती सारंगला पूर्ण काही पॉईंट समजावून सांगते आणि म्हणते की सारंग, जर आपण जिंकायचं असू तर आपल्याला एक मोठा प्लॅन केला पाहिजे. म्हणून ती सगळा प्लॅन आता त्याच्या कानावर घालते आणि आता इथे चक्क ऐश्वर्या ही सारंगला स्वतःच्या ताटाखालचं मांजर तर बनवत असते आणि बैल बनवून ती आता चक्क सुमित्राजवळ त्याला पाठवते. आणि सारंग आता चक्क ऐश्वर्याच्या नादी लागून आपल्या आईला म्हणजे सुमित्राला फसवणार असतो. तो खोटं सांगतो की जानकी वहिनीला घरी बोलवायला आपण सगळं काही व्यवस्थित करूया. म्हणूनच आता नाना भेटायचं आहे म्हणजेच नानांना भेटायचं आहे असं नाटक करून तिला बोलवायचं आणि नंतर जानकी हिला अडकवायचं असा सगळा त्याचा प्लॅन असतो. म्हणूनच तसं तो सुमित्राजवळ हात जोडतो आणि म्हणतो की आई, प्लीज तू जानकी वहिनीला इथे बोलावून घे आणि काही झालं तरीही तिला इथे बोलवायचंच, काहीही करून आपण जानकी वहिनीला आज इथे बोलवायचंच असं सुमित्राला तो रडतच सांगतो. आणि बिचारी भोळी सुमित्रा ही आपल्या मुलाच्या बोलण्यामध्ये येते, कारण शेवटी ती एक आई असते आणि आई म्हणजे आपल्या मुलाचं बोलणं आणि इतकं दुःखद बोलणं म्हणजेच इमोशनल बोलणं कधीही धुडकावू शकत नसते. म्हणून आपली भोळी सुमित्रा आपल्या जानकीला कॉल करते आणि म्हणते की जानकी, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तू घरी येशील का? तेव्हा सुमित्राला ती म्हणते की आई काय झालं? ती म्हणते की मला जरा बोलायचं आहे म्हणजेच नानांना तुझ्याशी बोलायचं आहे. आता हे सगळं वरून ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्याचं अर्धं काम इथेच फत्ते झालेलं असतं, कारण काही झालं तरीही सुमित्राने बोलावलं आणि जानकी येणार नाही असं कधी होणारच नाही. म्हणूनच आता तिने सुमित्राला हुकमाचा एक्का म्हणून वापरायचं ठरवलेलं असतं. आता जानकीला मात्र चिंता लागलेली असते की काय करू, म्हणजेच नानांनी मला भेटायला बोलावलं याचा अर्थ काहीतरी तशीच जुजबी बाब नसणार, काहीतरी महत्त्वाची गोष्ट नक्कीच असणार म्हणून मला नानांनी बोलवलं अशी आता इथे जानकीचा समज झालेला असतो. आणि म्हणूनच जानकी आता नानांना भेटायला रणदिवेंच्या घरी जाण्याचे ठरवते. आणि आता घरी जाताना प्रश्न मोठा पडतो की ऋषिकेशला काय सांगायचे. त्याच वेळेला आता इथे जानकी ही ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, आपलं जेवण तर आटोपलं आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि ओवी दोघंजणं झोपा. तेव्हा मग ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, काय झालं, म्हणजे तू आम्हाला झोपायला सांगते, तू कुठे चालली आहेस? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली ऋषिकेश, मला ना सगुणाचा कॉल आला होता, तिने मला जरा भेटायला बोलावलं आहे, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं ती म्हणते. काहीतरी कदाचित त्या बचत गटाचं वगैरे काम असेल. तेव्हा मग तो म्हणतो की बचत गट आणि हे काय नवीन? तेव्हा मग ती म्हणते की आहे एक, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, खूप महत्त्वाचं काम आहे. आणि मग ती म्हणते की अरे ऋषिकेश, ॲक्च्युली काय झालं, तिची तब्येत पण ठीक नाही म्हणून मला जरा जाऊन दे आणि गुलाब बंगल्यावर आहे. मग आता इथे तिला ओवी पण म्हणत असते की आई, मी तुझ्यासोबत येऊ का गं? तेव्हा ती म्हणते की नको बेटा, रात्र खूप झाली आहे, तू जरा आराम कर, उद्या तुझी स्कूल आहे की नाही, मग मला निघू दे असं म्हणून ती एकटीच निघते. आणि इथे जानकी मोबाईलमध्ये बघते तर खूप रात्र झालेली असते, जवळजवळ 10 वाजलेले असतात. आता जानकी म्हणते की एवढ्या रात्री म्हणजे नाना माझी वाट बघत असतील, मला लवकरच निघाले पाहिजे. तेव्हा तरीही
तरीही ऋषिकेश तिला म्हणतो की अगं आपण वाटलंच तर शेजाऱ्यांकडे ओवीला ठेवूया आणि आपण जाऊया. येऊ का जानकी, तुझ्यासोबत खूप रात्र झाली आहे. परंतु जानकी मित्रांनो स्वतःची नजर चोरत असते आणि म्हणते की नाही ऋषिकेश नाही, मी जाऊन येते, तुम्ही ओवीसोबत राहा, खूप रात्र झाली. त्याच वेळेला आता इथे तिच्यावर जरासा संशय ऋषिकेशला यायला लागतो की जानकी मला एकत्र यायला म्हणजे सोबत यायला नकार का बरं देत असेल. तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजणही जानकी येण्याची वाट पाहत असतात. दोघेजणही जानकी कधी येते याच्यावर टपून बसलेले असतात. एकदा की जानकी येते आणि आम्ही कधी तिच्यावर आरोप टाकतो असं त्यांना झालेलं असतं. मग इथे रात्रीचा घरामध्ये पूर्ण अंधार असतो आणि जानकी येते आणि अंधार असतो म्हणून ती आवाज देते की आई आई तुम्ही कुठे आहात, नाना कुठे आहेत. त्याच वेळेला आता इथे लाईट्स पेटलेल्या जातात आणि अचानक समोर पैसे असतात. ते पैसे इथे आता जानकीच्या हातामध्ये असतात. मित्रांनो आपल्या भोळ्या जानकीला मात्र कळत नसतं की हे नेमकं काय आहे. हा सगळा डाव सारंग आणि ऐश्वर्याचा आहे हे तिला काही कळत नसतं. त्याच वेळेला मग आता इथे ती विचार करते की हे सगळं काय आहे. जानकी अंधारात असते परंतु दार उघडं असतं म्हणून ती विचार करते की दार उघडं कसं आणि एवढी भयान शांतता कशी, इकडे तर सगळं ठीक असेल ना. म्हणून बिचारा जानकीचा जीव हा खूपच घाबराघुबरा झालेला असतो. आणि मात्र हे सगळं होत असताना सगळे मीडियावाले अचानक येतात आणि जानकीच्या हातात पैसे असतात आणि तेवढ्यातच आता जानकी ही म्हणते की हे पैसे. तेव्हा तिथे आता मित्रांनो ऐश्वर्या धावत धावत खाली येते कारण ती दबा धरूनच बसलेली असते. ऐश्वर्या म्हणते की पकडा हिला, हीच आहे जी आम्हा दोघा नवरा बायकोंना लाच देत होती. श्री व सौ स्पर्धा ही यांना जिंकायला हवी म्हणून ही लाच देते, प्लीज हिला पकडा आणि हिला डिस्क्वालिफाय करून टाका असं आता इथे ऐश्वर्या ही सांगत असते. कारण ऐश्वर्याला माहिती आहे जर जानकी ऋषी डिस्क्वालिफाय झाले तर विजय हा त्यांचाच आहे. म्हणूनच आता इथे सगळेजण जमा होतात आणि रात्री एवढा आवाज कसा म्हणून सगळे बघायला येतात. तर मित्रांनो सुदैवाने आपली सुमित्रा देखील जागी असते. सुमित्रा धावतच येते आणि ती म्हणते की काय कसला आरडाओरडा चाललाय, कशाचं काय चाललंय. त्याच वेळेला इथे आता जानकी म्हणते की अहो आई तुम्ही मला बोलावलंत ना आणि अचानक मी इथे आतमध्ये आले तर इथे रूममध्ये अचानक शांतता जाणवली. हॉलमध्ये कोणीही नव्हतं, लाईट पण बंद केलेले होते म्हणून मी घाबरले आणि इथे खाली पैसे पडले, उजेड झाल्यावर मी ते उचलले. तेवढ्यातच इथे हे मीडियावाले अचानक आले कसे मला माहिती नाही. तेव्हा अचानक म्हणजे असं ऐश्वर्या म्हणू लागते, अचानक कसं, अगं तू हे पैसे आम्हाला द्यायला आलीस ना. तेव्हा ते आयोजक पण म्हणत असतात की हो जानकी रणदिवे तुम्ही यांना लाच देत आहात म्हणजे यांना पैसे देत आहात, याचा अर्थ तुम्हाला या राऊंडमधून जावं लागेल, तुम्ही चिटिंग करताय. त्याच वेळेला सुमित्रा म्हणते की नाही नाही एक मिनिट मला जरा बोलायचं आहे. त्याच वेळेला इथे आता सुमित्रा मित्रांनो अख्खा गेम फिरवणार असते. सुमित्रा म्हणत असते की जानकी या करण्यासाठी आलेली नाही आहे. तेव्हा सगळेजण बघत बसतात. सारंग आणि ऐश्वर्या तर एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात कारण ऐश्वर्याला असं वाटत असतं की कोणी काही बोलू नये आणि एवढी रात्रीची वेळ म्हटल्यावर कोणीही झोपलेलंच असेल म्हणून ऐश्वर्याने हा सगळा गेम पलटी करून टाकलेला असतो. परंतु त्याच वेळेला आता सुमित्रा आणि जागी असल्यामुळे तिचा सगळा डाव इथे फसलेला असतो आणि तिला पुन्हा एकदा माती खावी लागलेली असते. त्याच वेळेला इथे आता ऐश्वर्या म्हणते की आई अहो थांबा. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट मला जरा बोलू दे ऐश्वर्या. सारंग अरे काय, तूच तर मला सांगितलं होतंस की जानकी वहिनीला बोलून घे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आता मात्र तू खोटं बोलतोयस. हे सगळं खोटं आहे. माझी सून आहे ही आणि ही पैसे द्यायला काही आली नाही, मी तिला फोन करून बोलावून घेतलं आहे असं म्हणून सुमित्रा आता चक्क जानकीची बाजू सगळ्यांसमोर घेते आणि या दोघांना म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याला चांगलंच तोंडावर पाडते. तर इथे जानकीचा विश्वास जिंकलेला असतो कारण काही झालं तरी तिची आपली जी काही माणसं असतात ती कधीही तिला खोटं ठरवणार नसतात. अवंतिका सौमित्र सगळेजण जानकीची बाजू घेतात त्यामुळे तिला फार आनंद झालेला असतो आणि सारंग ऐश्वर्या पुन्हा एकदा तोंडावर पडतात. आणि इथे आता सुमित्रा ही सारंगवर खूप चिडते कारण सगळं काही खोटं बोलून ऐश्वर्याच्या नादी लागून सारंगने सगळं कटकारस्थान केलेलं असतं आणि तू ऐश्वर्याचा ताटाखालचं मांजर झाला आहेस असं सगळ्यांसमोर तिने आता तिला सुनावलेलं असतं आणि दोघंही गप्प बसतात. परंतु इथे या सगळ्या गोष्टीमधून पैसे ही जानकी पुन्हा तिच्याच हातात देते आणि म्हणते की हे घे ऐश्वर्या तुझे पैसे, जे तू मला फसवण्याला बघत होतीस त्यात मी फसले गेले नाही कारण आईने माझी बाजू घेतली. आता मी गेम जिंकेन किंवा नाही मला माहीत नाही परंतु मी आता जग जिंकली आहे. या गेमसाठी मी पात्र आहे किंवा अपात्र हेही माहीत नाही परंतु माझ्या आईने माझी साथ दिली याच्यात मी खूपच धन्य मानते असं ती म्हणत पुढे निघालेली असते. बाहेर पडते तर मित्रांनो बाहेर ऋषिकेश असतो. ऋषिकेशने घडलेला सगळा काही प्रकार पाहिलेला असतो आणि तो खूप चिडतो.
आणि जानकी म्हणते की अहो ऋषिकेश प्लीज ऐका ना, परंतु तो ऐकण्याच्या स्थितीतच नसतो. तो खूप चिडलेला असतो. जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज थांबा, प्लीज असे जाऊ नका, परंतु तो अजिबात ऐकून घेत नाही. तो म्हणतो की जानकी कोणी सांगितलेलं हे सगळं तुला करायला? आणि इथे ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते, कारण मीडियावाले तिला डिस्क्वालिफाईड करतायत की काय याची भीती तिला असते. परंतु त्यांच्या हातापाया पडून तिने जागा स्वतःची मिळवलेली असते आणि गेममध्ये ती टिकलेली असते आणि तिला फायनल वॉर्निंग दिली जाते. घरी आल्यानंतर ऋषिकेश हा तिच्याशी बोलतो. ओबी झोपी गेलेली असते. ऋषिकेश म्हणतो की हे काय? मला खूप भीती वाटली म्हणून मी इथे घराच्या बाहेर पडलो. मला माहिती आहे की माझी जानकी खूप भोळी आहे. तिला काही समजत नाही छक्के पंजे, आणि म्हणूनच ती गेली असेल किंवा सगुणाकडे नेमकं काय झालं असेल, कोणावर पण ती विश्वास ठेवते. म्हणून मी हे सगळं बघण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. तर मी काय बघितलं की माझी जानकी माझ्याशी खोटं बोलून त्या रणदिवेंच्या घरात गेली. जे रणदिवे सतत कारस्थानं करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला त्रास देतात, आपल्या लेकीला त्रास देतात, परंतु तरीही तुला कळत नाही तू तिकडे का गेलीस, असा प्रश्न आता तिच्यासमोर तो उपस्थित करतो. त्यानंतर इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या मात्र खूपच चिडलेले असतात आणि ऐश्वर्या ही सारंगवर अगदी आग अंगार करून बरसत असते की हे सगळं काय झालं, फक्त तुझ्यामुळे, अशा दोष्टी तिला देत असते. त्यानंतर मग आता इथे ऋषिकेश आणि जानकी यांच्यात तर वाद असतातच. त्याचबरोबर आता ऐश्वर्या ही त्याला म्हणते की ठीक आहे, इट्स ओके, तुमचा चेहरा आता पाडू नका. मग आता सारंग हा गप्प बसलेला असतो. तिला मनातूनच वाटत असतं की जर या बैलाला आता मी जास्त काही बोलले तर तो पुढची माझी कामं करणार नाही, माझ्याशी कधीही तो प्रेमाने वागणार नाही किंवा मी माझं ऐकणार नाही, म्हणून ह्याची तारीफच आणि वावाच केली पाहिजे. म्हणून ती म्हणते की वा सारंग वा, तुम्ही तर आज खूप छान गेम खेळलात. म्हणजे कसं आहे, आईला तुम्ही समजावलंत आणि चक्क जानकी आपल्या घरात आली पण, आणि मीडियासमोर तिचं रूप आणायचं होतं खोटं खोटं, ते मात्र राहून गेलं. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र खूप चांगली घडली. तेव्हा सारंग म्हणतो की आयशू म्हणजे ती कोणती? तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे, त्या जानकी आणि ऋषिकेशमध्ये ठिणगी पडलेली आहे, वादाची ठिणगी. तेच तर आपल्याला हवं होतं. जानकी आणि ऋषिकेश हे दोघंजणही जिंकतात, आणि तर का हे जिंकतात याच्यासाठीच की या दोघांमधलं कॉर्डिनेशन आहे, आणि हा गेमच कॉर्डिनेशनचा आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अशी फूट निर्माण केली, असा आनंद ऐश्वर्याला झालेला असतो. पुढचे गेम ते जिंकूच शकणार नाही असं ऐश्वर्या मात्र समजून असते. नियती मात्र वेगळाच खेळ खेळत असते. इथे आता जानकी आणि सौमित्र दोघंजणं बाहेर भेटतात आणि सौमित्रला जानकी सांगते की जो काही घरी प्रकार घडलाय त्यामुळे ऋषिकेश दादा खूप रागवलेले आहेत. ते माझ्याशी बोलतही नाही आहेत आणि म्हणतायत की या गेममध्ये राहण्याची आपली पात्रता नाही आहे. श्री व सौ गेममध्ये राहण्याची आपली लायकी नाही, कारण तू माझ्याशी खोटं बोलतेस. मी त्यांच्याशी खोटं बोलून घरी आले होते. ॲक्च्युली मला आईने सांगितलं होतं की नानांनी भेटायला बोलवलं आहे, म्हणूनच मी आले होते. सौमित्र म्हणतो की हो वहिनी, मला सगळा प्रकार समजलेला आहे. ॲक्च्युली हे सगळं बोलायला सारंगने सांगितलं होतं आईला, म्हणून आईने कॉल केला होता. आता हा सगळा प्रकार इथे जानकीच्या लक्षात येतो आणि सारंग आणि ऐश्वर्याच हा सगळा गेम खेळतात. म्हणजे सारंगचं तिच्या सगळं रूप लक्षात येतं की ऐश्वर्याचा ताठाखांचं मांजर हा सारंग झालाय, आणि ती म्हणेल तसं तो वागायला तयार होतो. काही चुकीचं काही बरोबर त्याला समजत नाही. ऐश्वर्या फक्त आणि फक्त सारंग भाऊजींचा वापर करून घेते हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं, आणि त्यामुळे आता जानकी मात्र लक्षात करते काही करून आता ऋषिकेशला हे सगळं समोर आणलंच पाहिजे. आणि जेव्हा श्री व सौ मुळशी ही पुढची स्पर्धा असते तेव्हा मात्र इथे आता हे सगळं ऐश्वर्याच्या लक्षात असतं की जानकी आणि ऋषिकेश हे दोघंही एकीने खेळू शकणार नाहीत, कारण त्या दोघांमध्ये वाद आहेत. तर आता आयोजक इकडे सांगतात की एक स्पर्धा आहे, ती म्हणजे आता पिंप भरण्याची, आणि हे जे काही तुम्ही पिंप भराल त्यामधलं पाणी अजिबात सांडलं गेलं नाही पाहिजे, आणि ते पाणी सांडलं किंवा तुमच्या पार्टनरला तुम्ही जाऊन पकडलं तर म्हणजे समजायचं की तुम्ही हा राऊंड डिस्क्वालिफाय झाला. त्याच वेळेला इथे आता पिंप भरण्याची स्पर्धा असताना जानकी आणि ऋषिकेश हे पिंप भरत असतात. जानकी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु तो काही ऐकत नाही. तो तिच्यावर खूप चिडलेला असतो, आणि इकडे ऋषिकेश हा चिडलेला असतानाच त्याचा फायदा घेण्याचं ठरवते, आणि ऐश्वर्या ही मुद्दामच पटापट पिंप भरत असते. आणि अशा प्रकारे इथे आता हे सगळे पॉईंट्स हे ऐश्वर्याकडे जात असतात, आणि आपली जानकी ऋषिकेशला समजवायचा प्रयत्न करते, परंतु तिच्या मनाचं खूप मोठं खच्चीकरण झालेलं असतं. ऋषिकेश हा तिचं काही ऐकून घेत नसतो. म्हणून आता जानकीच्या हातातून ते पाण्याची बादली निसटते, पाणी खाली पडतं आणि ऋषिकेश हा जातो आणि जानकीला हाताने धरतो.
आणि जानकीला धरल्याबरोबर इथे आता जानकी ही त्याच्याकडे बघतच राहते. अशा प्रकारे आता जानकी आणि ऋषिकेश हे भर मैदानामध्ये एकमेकांच्या डोळ्याकडे बघतच राहिलेले असतात. सगळी पब्लिक ही त्यांच्याकडे बघत असते आणि त्या दोघांना असं एकत्र आलेलं पाहून सौमित्रा आणि अवंतिका यांना खूपच आनंद झालेला असतो. तर मात्र इथे ऐश्वर्याचं कंबरडं अगदी मोडून गेलेलं असतं. हा पिंप भरत चाललेलं असतात आणि त्याच वेळेला मग आता इथे ऐश्वर्या म्हणते की चला लवकर लवकर आपण पिंप भरूया. आणि ऐश्वर्याला इथे लागतं देखील, तिला खरचटलेलं देखील असतं. परंतु जानकीच्या हातून बादली पडल्यामुळे जानकी आणि ऋषिकेश दोघंजणही या गेममध्ये डिस्क्वालिफाईड झालेले असतात. आणि त्याच वेळेला आता इथे जानकी ही हारते आणि सारंग आणि ऐश्वर्या जिंकलेले असतात. अशा प्रकारे मित्रांनो आता इथे जानकीला जरा तरी आनंद झालेला असतो की ऋषिकेशने तिचा हात पकडला आणि तिला पडण्यापासून वाचवलं. तेव्हा आयोजक आता सगळ्यांसमोर म्हणतात की ही स्पर्धा कोण जिंकले ती मी सांगणारच, परंतु या स्पर्धेत आज ज्यांना काही पॉईंट मिळालेले नाही ते आहेत जानकी, ऋषिकेश. परंतु हो, एक पॉईंट त्यांना नक्की मिळाला आहे, तो म्हणजे की त्यांच्या दोघांमधलं कोऑर्डिनेशन. आज कोऑर्डिनेशन तर त्यांचं दिसलं नाही मैदानात, परंतु त्यांचं प्रेम दिसलं. या जोडीचं प्रेम आज मैदानात दिसून आलं. कारण जेव्हा जानकी पडल्या तेव्हा ऋषिकेश त्यांना वाचवण्यासाठी धावले. जरीही त्यांना माहीत होतं ते पडले आणि त्यांनी पकडलं तरीही ते डिस्क्वालिफाय होणार या राऊंडसाठी, पण तरीही ते आपल्या बायकोच्या बचावासाठी धावले. याच्यासाठी आज हा राऊंड ते जिंकू शकले नाही, परंतु त्यांच्यामधलं प्रेम हे नक्कीच जिंकलं आहे मित्रांनो. असं म्हणून सगळेजण ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमासाठी जोरदार टाळ्या वाजवतात. जानकीच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं, कारण तिला खूप वाईट वाटत असतं की ऋषिकेश माझ्याशी बोलत नाहीत, परंतु माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि मी त्यांच्याशी दरवेळेला खोटं बोलते. ह्यासाठी आता जानकीचं मन स्वतःला खात असतं. जानकी आता घरी आल्यानंतर ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे आज आपण का हरलो? कारण आज आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. आपण आपल्या ओवीला तर सांगतो ना की दोघांमध्ये कोऑर्डिनेशन आहे, परंतु आपलं कोऑर्डिनेशन जिंकू शकलं नाही. याचं दोघंही नवरा बायकोला खूप वाईट वाटलेलं असतं. तरी त्या ऐश्वर्याचा हेतू सफल होतो आणि ऐश्वर्या मात्र जिंकलेली असते. सारंग म्हणतो की काय झालं ऐश्वर्या, जिंकून पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद कसा नाही? तेव्हा मग आता ऐश्वर्या म्हणते की हो, आनंद तर आहे जिंकल्याचा, परंतु त्या दोघांचं प्रेम जिंकलं मायफूट. आपण दोघंही एवढं जिंकलो, आपल्यासाठी टाळ्या वाजवायचं सोडून सगळ्या पब्लिकने, सगळ्या लोकांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि ते दोघंजणं अवंतिका आणि सौमित्र मोठं तोंड करून त्यांच्यासाठी दादा बहिणी म्हणून टाळ्या वाजवत होते. आणि हे पाहिल्यावर आता इथे तिला खूपच राग आलेला असतो आणि सुमित्राला मात्र कळलेलं असतं की आज जानकी ऋषिकेश हारले ते फक्त माझ्यामुळे, माझ्या एका चुकीमुळे आणि सारंगच्या सांगितलेल्या एका कॉलमुळे जानकी ऋषिकेशमध्ये भांडण लागलं. हे आता मात्र सुमित्राला स्वतःचं मन खात असतं आणि तिला हे सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो इथे आता ऋषिकेशला जानकीचं म्हणणं पटतं. काही झालं तरी एकमेकांमध्ये भांडण होता कामा नये. एकाचं भांडण आणि दुसऱ्याचा लाभ अशी गोष्ट झालेली असते. आणि मित्रांनो ऋषिकेशला तेव्हाच पटतं की जानकी जे काही बोलते ते खरं आहे. आणि इथे आता गुलाब हा अचानक ऋषिकेशला फोन करतो आणि त्याला म्हणतो की दादा, मला जरा तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही घरी आहात का? तुमच्याशी आणि वहिनीशी बोलायचं आहे. गुलाब आता घरी येतो. घरी आल्याबरोबर जानकी म्हणते की गुलाबदादा, अहो अचानक तुम्ही इथे काय आलात? म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना? तिकडे सगळं ठीक तर आहे ना? त्यावेळेला मग आता इथे ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे काय झालं आहे, बोल. तेव्हा मग गुलाब म्हणतो की दादा, मला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची आहे. ती म्हणजे आज तुम्ही जो काही राऊंड हरलात त्याचं तर मला काही बोलायचं नाही, परंतु एक गोष्ट मला सारखी सारखी राहून तुम्हाला सतावते, म्हणजे तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे की आज तुमची जी राऊंड होता ना, म्हणजे जो पिंप भरण्याचा, तो जो काही सेम खेळ होता ना, ते सारंग आणि ऐश्वर्या मॅडम आज खेळत होत्या. तेव्हा मग ऋषिकेशला धक्का बसतो. तो म्हणतो की हे काय बोलतोयस तू? तेव्हा आता तो म्हणतो की हो, तो जो काही पिंप भरण्याचा गेम होता ना, ते दोघंजणही दुपारी खेळत होते. म्हणजे तो गेम नेमका ते कसे खेळत होते म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काही नाही. आता गुलाब हा घरी निघून जातो आणि ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ हा गेम त्यांना अगोदर माहीत होता. जानकी पण विचार करते की याचा अर्थ असाच आहे की हा गेम म्हणजे त्यांना अगोदर माहीत होता आणि म्हणूनच या गेमची सेम ते प्रॅक्टिस करत होते. तर ऋषिकेश जानकीच्या मित्रांनो लक्षात आलेलं असतं की इथे आपल्याला हरवण्यासाठी आणि आपल्याला फूट पाडण्यासाठी हा सगळा प्रकार ऐश्वर्या करत आहे. आणि सुरुवातीला तर तिने गेमची प्रॅक्टिस केली, म्हणजेच या गेममध्ये तिला कोणीतरी आतमधलं व्यक्ती, आयोजक किंवा कोणीतरी मदत करत आहे त्याचा शोध आपण घ्यायचा. त्याशिवाय जानकी आणि ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं की तिने आपल्यामध्ये कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरीही जानकी आणि ऋषिकेश हे दोघं कधीही वेगळे होणार नाहीत.
ऋषिकेश म्हणतो की मी तुला वचन देतो जानकी, इथून पुढे मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही, भांडणार नाही. ही परिस्थिती ही मुद्दामूनच निर्माण केली गेली होती आपल्याला या राऊंडमधून डिस्क्वालिफाय करण्यासाठी आणि आपल्यात फूट पाडण्यासाठी. म्हणूनच आपण आता या दोघांना कधीही जिंकू द्यायचं नाही. पुढची जीत ही आपली असेल जानकी, असं तो तिला विश्वास देतो आणि दोघंजणही कामाला लागतात आणि पुन्हा जोमाने तयारीला लागतात. तर इथे आता ही रडकी ऐश्वर्या मात्र टेन्शनमध्ये असते की पुढे आपण काय करायचं. कारण आता तिला कशाप्रकारे ऋषिकेश आणि जानकी हरवणार आहेत आणि त्यांच्या विश्वासाने आणि कोऑर्डिनेशनने आणि एकमेकांच्या प्रेमामुळे कशाप्रकारे आता ऐश्वर्या व सारंगच्या या खोटारडेपणावर आणि दुबळ्यापणावर कशाप्रकारे जानकी आणि ऋषिकेश दादा मात करणार आणि दोघंही हा गेम जिंकणार. श्री व सौ मुळशी हे ऋषिकेश आणि जानकीच ठरणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.